महाराष्ट्र मीडिया लाईव्ह. माणगावात सकाळीही ट्रॅफिक जाम, महामार्ग कोंडीचा वाढता परिणाम. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला असून त्याचा थेट परिणाम शहरात सकाळीही दिसू लागलाय. पूर्वी सकाळी 10च्या नंतर आणि संध्याकाळी जाणवणारी वाहतुकीची कोंडी आता सकाळीही दिसू लागली असून शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये पहाटेपासूनच वाहनांची गर्दी वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळते. त्यामुळे माणगाव शहर आता सकाळच्या वेळेतही ट्रॅफिक जामचं ठिकाण बनू लागल्याची चिंता नागरिक व्यक्त करत आहेत. मुंबई गोवा महामार्ग हा कोकणातील अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो. मात्र शनिवार रविवार सलग सुट्ट्या, सण उत्सवांचा हंगाम तसेच पर्यटनासाठी होणारी मोठी गर्दी यामुळे या मार्गावर वाहनांची प्रचंड संख्या वाढत आहे. परिणामी अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून वाहने कासवाच्या गतीनं पुढे सरकत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. या परिस्थितीत अनेक वाहन चालक आणि प्रवासी तासनतास महामार्गावर अडकून पडतायत. माणगाव शहरात आज सकाळीही महामार्गावरील वाहतुकीचा मोठा ताण जाणवत होता. शहरातील मुख्य बाजारपेठ मार्ग तसेच विविध चौकांमध्ये वाहनांची मोठी गर्दी निर्माण झाली होती. या परिस्थितीनं त्रस्त झालेल्या एका नागरिकानं सकाळच्या वेळेतील वाहतुकीचं दृश्य चित्रित करून आमच्या प्रतिनिधींकडे पाठवले. याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की माणगावमध्ये एवढी वाहतूक सकाळच्या वेळेस कधी पाहिली नव्हती. दुपारनंतर किंवा संध्याकाळी वाहतूक कोंडी होणं हे नेहमीच असतं. मात्र आता सकाळपासूनच अशी परिस्थिती निर्माण होत असल्यानं चिंता वाटू लागली आहे. दरम्यान काल दुपारच्या सुमारासही महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक हालचाल दिसून आली. माणगाव येथील मोरबा रोड जंक्शन परिसरात एका दुचाकी स्वारांमध्ये वाहतुकीबाबत चर्चा सुरू होती. त्यापैकी एक जण वाहतुकीची परिस्थिती पाहून म्हणाला, "अरे बघ ना, ही वाहतूक परिस्थिती अगदी मुंबईसारखी झाली आहे." त्याच्या या सहज प्रतिकेतून सध्याची परिस्थिती किती गंभीर झाली आहे याची प्रचिती येते. दरम्यानच्या काळात या समस्येबाबत माणगाव शहरातील एका केमिस्ट व ड्रगिस्ट दुकान मालकानं आमच्या प्रतिनिधींशी बोलताना आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी हा आता नित्याचा प्रश्न बनलाय. या समस्येबाबत पत्रकारांनी सातत्यानं माध्यमातून लेखणी झिजवली, वारंवार बातम्या प्रसिद्ध केल्या, मात्र अद्याप ठोस उपाययोजना झाल्याचं दिसत नाही. त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की पत्रकार बांधवांनी इतकी मुंबई गोवा महामार्गाच्या समस्येबाबत लिखाण केलं की पत्रकारांची लेखणीच आता तोकडी पडू लागली आहे. दरम्यान या समस्येमुळं माणगावची प्रतिमा बाहेरील लोकांमध्येही प्रभावित होत असल्याचं समोर आलंय. आमच्या प्रतिनिधींच्या एका नातेवाईकांनी ठाणे इथे एका क्लिनिकला भेट दिली असता तेथील एका व्यक्तीनं माणगावचा उल्लेख करताना तुमचं माणगाव म्हणजे भयंकरच, मुंबई गोवा महामार्गामुळे तासनतास अडकून राहावं लागतं, तुमचे राजकीय नेते काय करत आहेत असा प्रश्न उपस्थित केला. ही प्रतिक्रिया ऐकून त्या नातेवाईकांना अत्यंत अवघडल्यासारखं वाटल्याचं त्यांनी सांगितले. याशिवाय काही दिवसांपूर्वी सायंकाळच्या वेळी एका युवकानं वाहतूक कोंडीमुळे संतप्त होत वाहतूक पोलिसांशी चर्चा केल्याची घटना घडली. महामार्गावर वाहनांची इतकी लांब रांग लागली होती की तो युवक तब्बल 7 किलोमीटर पायी चालत आला होता. त्यानं वाहतूक पोलिसांना अधिक मनुष्यबळ तैनात करून वाहतूक सुरळीत करण्याची विनंती केल्याचंही समजतंय. एकूणच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीचा परिणाम आता माणगाव शहराच्या दैनंदिन जीवनावर स्पष्टपणे दिसू लागलाय. विशेषतः सकाळच्या वेळेसही शहरात ट्रॅफिक जामची परिस्थिती निर्माण होऊ लागल्यानं नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. त्यामुळे संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीनं ठोस उपाययोजना करून या प्रश्नांवर प्रभावी तोडगा काढावा अशी अपेक्षा आता सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. माणगाव प्रतिनिधी नरेश जाधव. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.